दिनांक 5 मे रोजी शिरपूर येथील जनक विला येथे सलग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ शिरपूर तालुक्यातील सांगवी, रोहिणी, दहिवत या 3 जिल्हा परिषद गटांचा मेळावा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी आमदार काशीराम पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंदे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन के.डी. पाटील, शिंदेगड शिवसेनेचे मनोज धनगर, कन्हैया चौधरी, कान्हा चारण, माजी सभापती गिल्लार पावरा, त्याचप्रमाणे रोहिणी, सांगवी, दहिवत या गावातील महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार अमरीशभाई पटेल यांनी दिनांक 13 मे रोजी होणाऱ्या मतदानात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले, तर आभार भूपेशभाई पटेल यांनी मानले। पूर्ण जीवन तुमच्यासाठी तालुक्यासाठी देतो आहे आणि कोणीतरी येऊन सांगतो, कोणीतरी हे नवीन हे व्हॉट्सअप प्रकरण चालू झालेलं आहे, कोणी म्हणतं की संविधान बदलणार आहे, कोणी म्हणतं अहो 15,000 आपण 12,000 लोकांना त्यांचे पट्टे किती वर्ष झाले त्यांना मिळाले नव्हते, त्यांचे पट्टे मिळाले, त्यांच्या नावावर करून दिले। ज्या लोकांचे कागद पूर्तता होत नाही ते असे 7,000 लोक आहेत, पण 7,000 लोकांना आपले 6,000 इथले आणि 6,000 सेंट्रलचे 12,000 रुपये त्यांच्या नावावर जमा झाले। हे सगळे आदिवासी आहेत। सगळ्यांना जीवनामध्ये एक आधार देण्याचं काम आपण करतोय। 15-12,000 पट्टे कोणाला म्हणतात आणि अजूनही 6,000 पट्ट्याची केसेस चालू आहे। मी आपल्याला सर्वांना वचन देतो की ते 6,000 पट्ट्यासाठी आपण लढणारच आहोत। जर तुमच्या बाजूने इथे लागला नाही तर हायकोर्टाचा सर्व खर्च हे मी करणार आणि आपण हायकोर्टामध्ये लढायला जाऊ। हे जे सांगतायत काँग्रेसवाले हे फलाना तुमच्या करू हे करू, अरे पहिल्यांदा तुमच्या गावचं सुधारा, गावचं तरी काम करा। नुसते व्हॉट्सअप करून काय होत नाही। त्या सामान्य गरीब माणसाचा, लास्ट माणसाचा त्याचा तरी विचार करा। कधी त्यांनी केलंय का? नुसतं भाषण टोकायचे, 4 लोकांना घेऊन यायचे, बाहेरचे लोक यायचे, त्यांनी काहीतरी आपल्याला शिकवायचं आणि आपण त्याची बातोमध्ये येऊन जातो। अरे एक वचन देतो तुम्हाला सगळ्यांना, ज्या दिवशी तुमच्या आरक्षण काढून घेतील त्या दिवशी आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ आणि मी तर तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर तुमचं आरक्षण काढून घेतलं तर मी आत्महत्या करेन।